मनूचा विरोध का? 5वा भाग. महर्षी मनू व डॉक्टर आंबेडकर. भारतीय लेखकांत मनूच्या विरोधाच्या परंपरेचे प्रमुख संवाहक व प्रेरणास्रोत डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. जातपात, उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य अशा कुप्रथामुळे आपल्या पूर्वायुष्यात त्यांना उपेक्षा, असमानता, यातना व अन्याय भोगावा लागला. अशा स्थितीत कोणीही स्वाभिमानी शिक्षित मनुष्य तेच करील जे बाबासाहेबांनी केले. परंतु मनू व मनुस्मृती गंभीरतेने व पूर्णपणे समजून घेतल्याविना पूर्वाग्रहामुळे त्यांनी मनूविषयी जो व्यवहार केला तो सर्वथा अनुचित व अन्यायपूर्ण होता. एक विधिज्ञ असल्यामुळे त्यांच्यावर या अनौचित्याचे दायित्व अधिक येते. त्यांनी संविधानात एक प्रावधान केले आहे की अनुचित निर्णयामुळे निरपराध्यास शिक्षा होता कामा नये. भलेही अपराधी सुटला तरी चालेल. परंतु त्यांनी आपल्या जीवनात या सूत्राचे पालन केले नाही. मनूनंतरच्या समाजाद्वारे बनविलेल्या जन्माधारित सामाजिक व्यवस्थेचे खापर ते मनूच्या माती फोडून अनावश्यक रूपाने मनूस दोषी घोषित करीत राहिले व त्याच्या विरुद्ध निंदा अभियान चालवित राहिले व आर्य अर्थात हिंदू समाजात प्रतिष्ठित एका महर्षीबद्दल बेहद कटू शब्दांचा वापर करीत राहिले. तत्कालीन बऱ्याच व्यक्तींनी त्यांचे लक्ष वारंवार या बाबीकडे आकृष्ट केले की मनूविषयी त्यांचे मत भ्रांत व पूर्वग्रह दूषित आहे. ते त्यांनी सुधारावे. परंतु ते पूर्वग्रहावर अडून बसले. त्याची बरीच कारणेही होती. त्या वेळेपर्यंत मनूसंबंधी त्यांनी जे काही लेखन केले होते ते सोडण्यास कदाचित ते तयार नव्हते. त्यांच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास त्यांच्या मानगुटीवर मनूचे भूत बसले होते व त्यांच्यात एवढे बळ नव्हते की ते त्याला उतरवू शकतील. हे खरे आहे की त्या भूतास ते आयुष्यभर उतरवू शकले नाहीत आणि जीवनाच्या अंती त्यास त्यांनी आपल्या अनुयायांच्या मानगुटीवर बसविले. भूत सवार होणे हे सामान्य स्थिती, संतुलित विचार व विवेकपूर्ण समीक्षण यांचे द्योतक मानले जाऊ शकेल काय? त्यांच्या जीवनाचे एक सत्य हेही आहे की डॉक्टर आंबेडकर संस्कृत भाषेचे जाणकार नव्हते. त्यांनी स्वतःच मान्य केले आहे की मनूसंबंधी त्यांचा समस्त अभ्यास व विश्लेषण इंग्रजी भाषेत लिहिलेल्या समीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी केले होते. म्हणून ते मूळ प्रक्षिप्त आदी अंगावर, श्लोकांच्या प्रसंगावर साकल्याने विचार करू शकले नाहीत. इंग्रजी समालोचनात जे वाचले तेच त्यांच्या धारणेचा आधार बनले. डॉक्टर आंबेडकरांच्या काळापर्यंत मनुस्मृतीवर दीर्घ संशोधनही झाले नव्हते. परिणामी त्यांना प्रक्षिप्त श्लोकांत अंतर शोधण्यास कसलाही स्रोत उपलब्ध नव्हता. हे कारण जर तेव्हा नसते तर कदाचित मनू व मनुस्मृतीबद्दल इतका टोकाचा विरोधही त्यांनी केला नसता. डॉक्टर आंबेडकर लिखित मनूच्या वर्णव्यवस्थेविषयक आधारभूत वक्तव्यांचा उल्लेख करून त्यावर चर्चा करणे येथे यासाठी आवश्यक वाटते की त्यामुळे त्यांच्या समीक्षणाबरोबरच त्यांचा उपयोग येथे एक नवे प्रमाण म्हणून होऊ शकेल. ते लिहितात, एक गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो की मनूने जाती व्यवस्थेचे विधान केले नाही व तो ते करूही शकत नव्हता. जाती प्रथा मनूच्या पूर्वीपासूनच अस्तित्वात होती. संदर्भ भारत में जाती प्रथा, पृष्ठ 29. हे निर्विवाद आहे की वेदामध्ये चातुर्वर्ण सिद्धांताची रचना केली आहे ज्यास पुरुष सुक्त या नावाने ओळखले जाते. संदर्भ हिंदुत्व का दर्शन, पृष्ठ 122. कदाचित जाती व्यवस्था निर्माण करण्यास मनू जबाबदार नसेल, परंतु मनूने वर्णाच्या पावित्र्याचा उपदेश केला आहे. वर्ण जातींची जननी आहे व या अर्थाने मनू जाती व्यवस्थेचा जनक नसेलही, परंतु तिचा पूर्वज होण्याचा त्यावर निश्चित आरोप केला जाऊ शकतो. संदर्भ हिंदुत्व का दर्शन, पृष्ठ 42.
मी हे मान्य करतो की स्वामी दयानंद व इतर लोकांनी वर्णांच्या वैदिक सिद्धांताचे जे स्पष्टीकरण केले आहे ते बुद्धिमत्ता पूर्ण आहे, घृणास्पद नाही. मी हे विधान मानित नाही की जन्म कोण्या व्यक्तीचे समाजातील स्थान निश्चित करण्याचे निर्धारक तत्व असू शकते. तो केवळ योग्य देश मान्यता देतो. संदर्भ जाती प्रथा उन्मूलन, पृष्ठ 119. वेदामध्ये वर्णाच्या धारणेचा सारांश हा की व्यक्तीने असा व्यवसाय धंदा पत्करावा जो त्याच्या स्वाभाविक योग्यतेस उपयुक्त असेल. संदर्भ जाती प्रथा उन्मूलन, पृष्ठ 119. जातीचा आधारभूत सिद्धांत वर्णाच्या आधारभूत सिद्धांताहून मूळ रूपाने भिन्न आहे. केवळ मूळ रूपानेच भिन्न नाही तर मूळ रूपाने परस्पर विरोधी आहे. पहिला सिद्धांत वर्ण गुणावर आधारित आहे. संदर्भ जाती प्रथा उन्मूलन, पृष्ठ 81. प्रस्तुत उदाहरणात डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात हे मान्य केले आहे की वर्णव्यवस्थेची रचना वेदापासून झाली आहे. मनु तिचा निर्माता नाही, तो केवळ पोषक आहे. वेदप्रणीत वर्णव्यवस्था गुण कर्म योग्यता यावर आधारित आहे, जी बुद्धिमत्ता पूर्ण आहे, घृणास्पद नाही. वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था परस्पर विरोधी आहेत. मनु जाती व्यवस्थेचा निर्माता असल्याच्या आरोपातून मुक्त होतो. वर्णव्यवस्थेचा पोषक असल्या कारणाने त्यावर हा आरोपही ठेवता येत नाही की त्याने जातीवादाचे पोषण केले. जर वर्णव्यवस्था बुद्धिमत्ता पूर्ण आहे व घृणास्पद नाही तर व्यवस्थेचे पोषण करून त्याने सत्कार्यच केले आहे, अपराध केला नाही. मनु वैदिक धर्मावलंबी असल्यामुळे वेदांना परम प्रमाण मानतो. आपल्या धर्मग्रंथाच्या आदेशांचे पालन करीत त्यातील चांगल्या व्यवस्थांचा प्रचार प्रसार केला तर तो काही दोष ठरत नाही. सर्व धर्मावलंबी असेच करतात. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनीही बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार केला आहे. जर त्यांचे हे कार्य उचित ठरत असेल तर मनुचेही उचितच ठरते. एवढे मान्य केल्यानंतरही आश्चर्य हे की डॉक्टर आंबेडकर मनुस जागोजागी जातीवादास जबाबदार ठरवितात व त्याची निंदा करतात. मनूनंतरच्या सामाजिक व्यवस्थांना मनूच्या माथी मारून त्यास कूटवचनांनी निंदित करणे हा कुठला न्याय? राज्यघटनेत 44 वर्षांत जवळपास 80 दुरुस्त्या झाल्या आहेत, ज्यापैकी काही राज्यघटनेच्या मूळ गाभ्याच्या प्रतिकूल आहेत. उदाहरणार्थ इंग्रजी भाषेचा अवधी वाढविणे, मुसलमानांसाठी निर्वाह भत्त्याची अट रद्द करणे इत्यादी. यानंतरच्या दुरुस्त्या व पुढे होणाऱ्या संभाव्य दुरुस्त्याबद्दल डॉक्टर आंबेडकरांना जबाबदार ठरविता येईल काय? जर नाही तर हजारो वर्षांच्या मनूनंतरच्या विकृत व्यवस्थांसाठी मनुष्य जबाबदार कसे ठरविता येईल? डॉक्टर आंबेडकर असे मानतात की वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेची जननी आहे. वर्णव्यवस्थेचे पोषण मनूने केले होते म्हणून मनू दोषास पात्र आहे. किती असंबद्ध व आधारहीन तर्क आहे हा. अगदी जातीवादासारखा. जसे कोणी श्राद्ध केले नाही तर तो त्याच्या पूर्वजांच्या 6 पिढ्यांसह नरकात जाईल, कारण त्या पिढ्या त्याचे जनक व पोषक आहेत. कोणी श्राद्ध केले तर तो व त्याच्या पूर्वीच्या 6 पिढ्या तरुण जातील, कारण त्या त्याच्या जनक आहेत. याच प्रकारे जाती व्यवस्था दोषपूर्ण आहे म्हणून त्या पूर्वीची व्यवस्था वर्णव्यवस्था व तिचा पोषक मनुही दोषी आहे. आश्चर्य तरी हे की एक विधिवेत्ता आपल्या विधिदात्यासंबंधी असे आरोप करतो. संविधानात तर डॉक्टर आंबेडकरांनी असा एखादा कायदा केला नाही की एखाद्या अपराध्यास शिक्षा देताना त्याच्या मात्या पित्यास आजोबा आजींना सुद्धा अपराधी घोषित करावे, कारण ते त्याचे जनक आहेत. भूतकालीन व्यक्तींना अपराधी घोषित करून त्यांना शिक्षा देणे व नष्टभ्रष्ट करणे हा सिद्धांत जर काही राष्ट्रीय बाबींनाही संविधानात लागू केला तर त्या राष्ट्रवाद्यांना संतोष होईल, ज्याची अशी धारणा आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर अशा लोकांना अपराधी घोषित करावे व शिक्षा द्यावी ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रद्रोह व स्वातंत्र्यद्रोह केला होता, ज्यांनी विदेशी शासनकर्त्यांना सहाय्य केले होते.
सहानुभूती दाखविली होती, हेरगिरी केली होती, देशभक्तांना फाशी देवविली होती. असे लोक पूर्वी जमीन, पद व धन प्राप्त करून सुखी संपन्न होते, आजही आहेत व स्वातंत्र्य सैनिक मात्र दारोदारी ठेचकाळत आहेत. अशी सूट क्वचितच कोणत्या व्यवस्था परिवर्तनाने कधी दिली असेल. जर असे घडते तर गद्दारांना धडा मिळाला असता व ते भावी राष्ट्रीय एकता, अखंडता व स्वातंत्र्याच्या हिताचे ठरले असते. वर्णव्यवस्थेस जाती व्यवस्थेची जननी मानून मनुस अशा प्रकारे दोषी ठरविले जात आहे. जणू काही मनू अगोदरच जाणत होता की भविष्यात वर्णापासून जातींचा जन्म होईल व या आशेवर तो जाणून बुजवून वर्णव्यवस्थेचे पोषण करीत राहिला. डॉक्टर आंबेडकरांनी वर्तमान संवैधानिक व्यवस्थेचे पोषण केले आहे. काय त्यांना माहीत होते की भविष्यात हिच्यापासून कोणती व्यवस्था जन्मास येईल? मुळीच नाही. याच प्रकारे मनुष्यही ह्याचा पत्ता नव्हता की वर्णव्यवस्थेचे भविष्यात काय रूप होणार. डॉक्टर आंबेडकर वर्तमान जात-पात रहित संविधानाचे निर्माता व पोषक आहेत. दुर्भाग्याने जर शेकडो वर्षानंतर याने जातीवादी रूप धारण केले तर काय डॉक्टर आंबेडकर त्याचे जनक व जबाबदार होणार? सर्वजण असेच म्हणतील की नाही, ते तर जातीवादाच्या विरोधी होते, मग त्यांना जनक कसे म्हणावे? याच प्रकारे जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध असणारी व्यवस्था आहे. मनुस आपल्या वर्णव्यवस्थेच्या विरोधी असणाऱ्या जाती व्यवस्थेचा जनक कसे म्हणावे? या प्रकारे मनूवर जाती व्यवस्थेचा जनक असल्याचा आरोप करणे हे पूर्णतया चूक आहे. वस्तुस्थिती अशी आहे की नंतरच्या समाजाने मनूच्या वर्णव्यवस्थेस विकृत केले व तिला जाती व्यवस्थेत बदलले, म्हणून तो समाजच जाती व्यवस्थेचा जनक आहे व दोषीही. जे येथे म्हटले गेले आहे की एकटा मनू न जाती व्यवस्था बनवू शकत होता न लागू करू शकत होता, हे तर स्वतः डॉक्टर आंबेडकरांनी मान्य केले की या दोन्ही गोष्टींसाठी मनू जबाबदार नाही. याचा अर्थ असा निघतो की पूर्वीपासूनच समाजात वर्णव्यवस्था प्रचलित होती व समाजाने आपण होऊन ती स्वीकारली होती. ती लोकांच्या मनात ठसलेली बिंबलेली व्यवस्था होती. लोकांनी तिला उत्तम व्यवस्था म्हणून मानले होते व सर्वांनी तिचा स्वीकार केला होता. मनूद्वारे ती माथी मारली गेली नव्हती. समाजाद्वारा ती स्वीकृत व्यवस्था होती. त्यात मनूचा काय दोष? तुम्ही जनतेद्वारा स्वीकृत आपल्या काळातील व्यवस्थेचे पोषण केले होते. यात दोष व दोषी होण्यास जागाच कोठे असते? क्रमशः